विश्रांतीनंतर आपलं स्वागत। बातमी मुंबईतून। मुंबईतील गोरेगावच्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार समोर आला। रोटीवर थुंकून ग्राहकांना ती रोटी दिली जात होती। फिश कोळीवाडा हॉटेलमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका स्थानिकानं मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केला। दिंडोशी पोलिसांनी हॉटेल मालक आणि कुकला ताब्यात घेतलंय। हॉटेल मालक फैयाज शेख, कुक कौशार शेखवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे संतापाची लाट पसरली आहे। अत्यंत किळसवाणा हा प्रकार समोर आलेला आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, काय हा प्रकार होता, कशी कारवाई करण्यात आली? आपण बघतोय की मुंबईमध्ये जे आहे ते एक मोठा आणि किळसवाणा प्रकार जो आहे मुंबईच्या एका गोरेगावमधील हॉटेलमध्ये जे आहे तो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। प्रत्येक रोटीवरती म्हणजे प्रणिता आपण बघतोय की तो रोटी लाटणारा बनवणारा जो कुक आहे तो प्रत्येक रोटीवरती थुंकून जे आहे ते रोटी बनवतोय। आणि हा प्रकार जो आहे एका तिकडेच खायला जाणाऱ्या एका स्थानिकाच्या लक्षात आला। त्याने पहिला हा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर त्या हॉटेल मालकाला आणि त्या रोटी बनवणाऱ्याला जाब त्याने विचारला आणि त्याच्यानंतर जो आहे गोंधळ उडाला। जो कुक होता, जो रोटी बनवत होता थुंकून, त्याने हा सगळा प्रकार जो आहे तो खोटा आरोप असल्याचं म्हटलं। त्याच्यानंतर त्याला व्हिडिओ दाखवला तरी सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता। त्यानंतर या व्हिडिओ काढणाऱ्या माणसाने आणि तिकडच्या स्थानिक नागरिकांनी जे आहे, जे सतर्क नागरिक आहेत, त्यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार केली, पुराव्यानिशी तक्रार केली आणि मग नंतर पुरावा पाहून पोलिसांनी जे आहे ते या विरोधात नक्कीच ज्योत्स्ना, त्यामुळे संताप व्यक्त होतोय। त्यामुळे या कुकवर काय कारवाई होणार, हॉटेल मालकावर काय कारवाई होणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।